60 किलोमीटर अंतरावर असताना सुद्धा ज्यांनी हातरससाठी मोर्चे काढले त्यांना आपल्या इथल्या आपल्या राज्यातल्या आपल्या मुलीची कीव येऊ नये किंवा तिची दया वाटू नये, तिच्या बाबतीत एवढी उदासीनता का, असा प्रश्न आज आम्हाला पडलाय. आम्ही तर याच्यावर बोलणारच आहोत, आम्ही लढणारच आहोत, आम्ही भिडणारच आहोत आणि आम्ही आमचा जो लढा आहे तो पूर्णपणे चालू ठेवणारच आहोत. सरकार जोपर्यंत हे कायदे आणत नाही, सरकार जोपर्यंत आयोगाला अध्यक्ष आणत नाही, सरकार जोपर्यंत हे जे अॅट्रॉसिटीज आहेत, महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत ते कंट्रोलमध्ये आणत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही आपला लढा चालू शकतो. यावर काही विचारायचं असेल तर सांगा. मैडम हिंदी में बताइए. हाँ छोटे शॉर्ट में. मैडम क्या कहोगी, इस तरह की घटनाएं बढ़ रही है राज्य में? आपने देखा कि जिस प्रकार आज हम जलगांव में बैठे थे और पारोला में एक 20 साल की लड़की के ऊपर सामूहिक बलात्कार हुआ है, उतना ही नहीं तो सामूहिक बलात्कार करके उसे पॉइजन पिलाया गया, उसकी वहाँ पे जो है उसका निधन हो गया. ऐसी घटनाएं पूरे महाराष्ट्र में आए दिन हो रही है. ये वही जलगांव है कि जहाँ पे हमने देखा 15 दिन पहले ही 4 छोटे छोटे बच्चों को किस प्रकार से मारा गया. उसमें जो लड़की थी उसके साथ भी इस प्रकार का जो है दुर्व्यवहार हुआ है. परसों की पुणे की अगर आप घटना देखेंगे तो वहाँ पे उसके ऊपर जबरदस्ती हो रही थी और उसने विरोध किया तो उसको इस प्रकार से मारा गया कि उसी क्षण उसकी एक आंख बाहर निकल आई और दूसरी आंख से उसे देखना बंद हो गया. उसकी उम्र थी सिर्फ 37 साल, 7 ईयर्स. अभी वो पूरी जिंदगी देख नहीं सकती. इसकी जिम्मेदारी कौन देगा? सरकार हमेशा यही कहता है कि मेरा परिवार मेरी जिम्मेदारी. तो अभी सिर्फ ये बोल के नहीं होगा, तो जिम्मेदारी निभानी भी होगी. मुझे ये बात आपको जरूर कहनी है कि 22 दिन पहले, आज 2 दिन 24 दिन पहले उस्मानाबाद में एक 8 साल की बच्ची के साथ सामूहिक बलात्कार हुआ और वो वहीं पे थी जिस दिन वहाँ पे सम्माननीय राज्य के मुख्यमंत्री, उनका दौरा था. उनके साथ महाराष्ट्र के कांग्रेस के हैवीवेट मंत्री बाला साहब थोरात थे, उनके साथ पालक मंत्री थे और ये सारे वहाँ पे गए. उन्होंने तुलजापुर में प्रेस ली. हमें लगा था कि राज्य के सम्माननीय मुख्यमंत्री बहुत ही सहृदय है और हमें लगा था वो अपनी बच्ची को देखने जाएंगे क्योंकि वो महाराष्ट्र की बच्ची थी, लेकिन वो वहाँ पे नहीं गए. इतना ही नहीं तो उन्होंने उसके बारे में कुछ पूछताछ भी नहीं की. मुझे लगता है कि ये बहुत ही असंवेदनशीलता उन्होंने दिखाई है. हाथरस के लिए बहुत ही तत्पर रहने वाले, किसने निकाला था? हाथरस की बच्ची तो हमारे पूरे देश की बच्ची थी, लेकिन आपने देखा कि जिस प्रकार से हाथरस की बच्ची के लिए कौन रास्ते पे उतरा था? शिवसेना उतरी थी, जो यहाँ की रूलिंग पार्टी है. कौन उतरा था? कांग्रेस, जो यहाँ की रूलिंग पार्टी है. बिल्कुल उतरना चाहिए, हर एक ने उतरना चाहिए. हमने भी हमारी तरफ से जो भी हमारी संवेदना थी वो हमने जाहिर की, लेकिन हमारी महाराष्ट्र की जो बच्चियां हैं वो क्या रास्ते पे गिरी है? उनकी कोई इज्जत की कोई वैल्यू नहीं. और इस प्रकार से हर बच्ची के लिए उन्होंने उतरना चाहिए. आज महाराष्ट्र की हालत क्या है? महाराष्ट्र में आज महिला आयोग के लिए कोई अध्यक्ष नहीं है, तो महिलाएं कहाँ जाएंगी? बाल हक आयोग के लिए कोई अध्यक्ष नहीं है. कौन देखेगा जो बच्चों के ऊपर पॉक्सो की केसेस कितनी बढ़ रही है? आप देखिए. इस प्रकार का यहाँ पे पूरे राज्य में जो दुर्व्यवहार हो रहा है उसकी जिम्मेदारी कौन लेगा? दिशा कायदा की बात हुई थी, हमने तो नहीं कहा था, खुद गृह मंत्री गए थे. हमने देखा कि जिस प्रकार से एक घटना तेलंगाना में हुई, उन्होंने कहा हम नया कायदा लाएंगे. हम आज भी जिम्मेदारी से मैं आपसे कहती हूँ कि जब ये निर्भया की हत्या हुई थी, जब निर्भया का जो प्रकरण हुआ था, उस घटना के बाद जस्टिस धर्माधिकारी की जो बहुत अच्छी कमेटी बैठी थी, लॉ में बहुत सारे अमेंडमेंट आए हैं. अगर उसको हम अच्छी तरह से इम्प्लीमेंटेशन के लिए अगर आग्रह करेंगे तो बिल्कुल कड़े से कड़े कानून हमारे पास है. लेकिन कोई बात नहीं, अगर आप दिशा कायदा लाते हैं उसका भी हम स्वागत करते हैं, लेकिन आज तो दिशा क्या है, कैसा है पता नहीं है. पूरा महाराष्ट्र आज दिशा नहीं है वहाँ, तो वो कब लाने वाले हैं वो उन्होंने बताना चाहिए. आज एसओपी हम मांग रहे हैं. कोविड और क्वारंटाइन सेंटर में आज तक महाराष्ट्र में लगभग 2 बलात्कार और 12 विनयभंग की घटनाएं हुई. पूरे देश में कोरोना हुआ, लेकिन स्वैब टेस्टिंग वजाइनल पोर्शन से लेने का जो गलिच्छ काम है वो काम हमारे सिर्फ महाराष्ट्र में हुआ है. तो इसके लिए हम एसओपी मांग रहे हैं. हम देख रहे हैं एसओपी किसके लिए बन रही है? रेस्टोरेंट के लिए बन रही है, बार के लिए बन रही है, स्विमिंग पूल के लिए बन रही है, थिएटर के लिए बन रही है. तो महिलाओं की सुरक्षा का मुद्दा क्या सरकार के लिए बहुत जरूरी नहीं ना? मुझे तो इस बात का बड़ा आश्चर्य लगता है कि जो अभी सत्ता में बैठे उनके साथ मैंने 5 साल काम किया है और मैंने देखा है कि जब वुमेन एट्रोसिटीज होती थी तो किस प्रकार से हमने वहाँ पे सरकार के ऊपर वहाँ पे धरने किए हैं, मोर्चे किए, आंदोलन किए. और अभी जैसे ये सत्ता में गए तो महिला सुरक्षा का जो मुद्दा है वो इनके नजर में महत्वपूर्ण रहा है या नहीं रहा है?
एनसीआरबी का रिपोर्ट, ये मेरा नहीं कहना, ये भाजपा नहीं कह रही है, आप देख सकते हैं, ये ऑनलाइन भी दिखता है कि आदिवासियों के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं उसमें 26.5% जो है उसमें बढ़ोतरी हुई है। इतना ही नहीं तो पूरे गए एक साल में 1110 आदिवासी महिलाओं के साथ अत्याचार होने की वहाँ पे एनसीआरबी में जो है वो रिपोर्ट दिया है। तो इसलिए मुझे यही कहना है कि सिर्फ मेरा क्या कहते हैं, मेरा परिवार, मेरी जिम्मेदारी कहने से नहीं होगा, जिम्मेदारी निभानी पड़ेगी। लातूर के केस में भी उस्मानाबाद की बच्ची के साथ जो आज 24 दिन के बाद भी अपने पैर पे नहीं खड़ी हो सकती, जिसमें उस बेचारे का कोई दोष नहीं था, और इसलिए मुंबई पुणे जैसे जगह पे उसे शिफ्ट करना चाहिए, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में उसके ऊपर जो है उपचार होने चाहिए, और उसका बिल्कुल पालकत्व जो है वो सरकार ने करनी चाहिए। भारतीय जनता पार्टी की मांग है। हम तो हमारी मांगे महिलाओं के अत्याचार के बारे में जो है हम लड़ते रहेंगे, हम भिड़ते रहेंगे, हम सरकार से बार बार कहते रहेंगे जब तक ये महिलाओं के ऊपर होने वाला जो अत्याचार का जो सत्र है वो कहीं ना कहीं खत्म होना बहुत ज़्यादा जरूरी है। मानसून सत्र में इसे उठाया जाएगा? बिल्कुल उठाया जाएगा। मैंने कल ही पढ़ा है कि हमारे पार्टी के जो प्रदेश अध्यक्ष है सम्माननीय चंद्रकांत दादा पाटिल, उन्होंने आग्रह रखा है कि इस बार भाग के मत जाइएगा, 15 दिन का सेशन चलाइए। हम बिल्कुल आपसे पूछेंगे, हम जो है वो किसानों की जो बातें हैं, किसान होंगे, मजदूर होंगे, दलित होंगे, महिलाओं के ऊपर होने वाले अत्याचार होंगे, ये सारे जितने घटक महाराष्ट्र में हैं सभी के मुद्दे भारतीय जनता पार्टी के हमारे सारे विधायक वहाँ पे जो है सदन में इस बारे में चर्चा होगी। बशर्त इतना ही है कि सरकार भागे नहीं, तो डट के 15 दिन का सेशन वहाँ पे लगाए। मॅडम, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुप्रिया सुळे ज्या ट्विट करत असतात, ज्या महिलांवर अत्याचार झाला की त्या संदर्भातला त्यांनी आतापर्यंत ट्विट म्हणजे येत नाही बऱ्याचदा. कसं आहे, मी मगाशीच त्याचं उत्तर तुम्हाला दिलं की इतके अत्याचार होतात किंवा ज्या घटना होतात त्याची दखल घेणं गरजेचं असतं, पण दुर्दैवाने ती घेतली जात नाही. तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे, मला विचारण्यापेक्षा. हैदराबादमध्ये युवतीवर अत्याचाराची घटना घडली, त्याच्यानंतर तिथल्या आरोपींचे एन्काउंटर झाले. जरी ते कायद्याला धरून नव्हतं तरी एक मानसिकता अशी झाली की गुन्हेगारांना गुन्हेगारी प्रवृत्ती अशा पद्धतीने पैसे दिले. नाही, त्याला कारण आहे याच्यासाठी की आपल्या मुलीची कुठलीही चूक नसताना तिच्यावरती अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार होतो, आणि जे मारेकरी असतात ते उघड्या डोळ्यांनी आईबापांना पाहावे लागतात. आणि म्हणून तारीखवर तारीख, मगाशी मी सांगितलं की तारीखवर तारीख नको, म्हणून केंद्र सरकारचे आभार की लोक जेव्हा पोलीस स्टेशनला जातात की माझ्या मुलीच्या केसचं काय झालं, पोलीस काय सांगतात, तपास चालू आहे. आता हे उत्तर बंद होणार आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला तपास करायचा. पोलिसांनी जर तक्रार घ्यायला टाळाटाळ केली तर त्यांच्यावरती आता कारवाई होणार आहे. ही भारताच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी उपलब्धी पहिल्यांदा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. फॉरेन्सिकमध्ये नवीन गाईडलाईन आणलेली आहे, आणि म्हणून आता हे सगळं जलद होईल. हे जी होती मानसिकता की एन्काउंटर झालं पाहिजे, खरं आहे ना, एक आई म्हणून, एक बहीण, एक मुलगी म्हणून मलाही तेच वाटते. मला हे कळतंय की ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. पण आता किती दिवस आम्ही कॅन्डल मार्च मोर्चे काढणार, किती दिवस आम्ही मेणबत्त्या घेऊन धावायचं रस्त्यावर, किती दिवस आम्ही आता त्या ठिकाणी जाऊन मोर्चे काढायचे. आज तुम्ही बघा की किती पनिशमेंट जे आहे ते किती वर्षांनी मिळते, वर्ष जातात. आणि या केसेसमध्ये तर कितीतरी असे दुवे असतात महत्वाचे की त्याच्यामुळे ही केस जी आहे ती लूज होण्याची शक्यता फार मोठी असते. आणि त्यामुळेच केंद्र सरकारची जी आत्ताची उपलब्धी आहे त्याच्याने या सगळ्या गोष्टींवरती आळा येईल, आणि चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे ते पनिशमेंट लवकर, जे आम्हाला पाहिजे, आम्हाला काय हवं, आम्हाला लवकरात लवकर पनिशमेंट हवी, ती मिळत नाही. आणि म्हणून एन्काउंटर केलं, लोकांनी त्याचं स्वागत केलं, जरी ते कायद्याच्या बाहेर असेल. पण एक आई म्हणून मी हेच म्हणत की ते योग्य होतं. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रत्येक प्रकरणांमध्ये संशयाच्या घेऱ्यात सापडते, सत्ताधाऱ्यांच्या हातची कळसूत्री बावली झाले नाही, त्याच्यावरती मी काही बोलणार नाही, कारण माझ्यासाठी महिलांवर होणारे अत्याचार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. काय होतं, दुसऱ्या एखाद्या प्रश्नावरती बोललं जातं आणि मग आमचे जे प्रश्न आहेत ते मागे राहतात. मला ते करायचं नाही. बाकीचे जितके राजकीय प्रश्न आहेत तुम्ही सन्माननीय आमच्या अध्यक्षांना विचारू शकता. मी आज फक्त आणि फक्त वुमन ॲट्रॉसिटीज ज्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायला आहे. एक महिलांचाच प्रश्न आहे, म्हणजे बिहार संदर्भातला, कारण महिलांचं वोटिंग खूप जास्त झालं होतं बिहारमध्ये. त्याचा फायदा भाजपला झाला, कारण महिलांचं वोटिंग ते इंडियाला नाही, महिला आता हुशार झाल्या. महिला हुशार झाल्या. एक 5-10 वर्षापूर्वीची अशी परिस्थिती होती की ज्या दिवशी वोटिंग असायचं तर नवरा सांगून जायचं, याच्यासमोर जाऊन ठप्पा मारायचा. आता तसं नाही आहे. महिलेला कळतं की माझ्यासाठी चांगलं काय आहे. आज महिलांसाठी ट्रिपल तलाक सारखा एक असा जो कायदा आला जो आजपर्यंत
कधीच आला नव्हता. आज तो एक समाज आहे की ज्याला आजही महिलांना से नाहीये, पण आज त्या ठिकाणी ती उपलब्धी सन्माननीय पंतप्रधानांनी करून दिली. बाकीच्या ज्या योजना आणल्यात, कारण तिला तिचं घर चालवायचंय, त्या घरामध्ये लागणारी जी उपलब्धी आहे ती केंद्र सरकारकडनं मिळते. तिला माहिती आहे मला हे गॅसचे सिलेंडर कोणी दिले, तिला हे माहिती आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जिथे कोणी कोणाला 100 रुपये द्यायला तयार नव्हतं, तेव्हा माझ्या खात्यामध्ये 500 रुपये हे केंद्र सरकारने मोदी साहेबांनी पाठवले, हे तिला माहिती आहे. आणि म्हणूनच या सगळ्या उपलब्धीमुळे तिला बरोबर माहिती आहे की आपल्याला मतदान कोणाला द्यायचंय. त्या पद्धतीने तिने केलेलं आहे. बातमी देणार पुढे तुम्ही पण या बातम्या जाऊन द्या. बाकीच्या बातम्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष आहेत राजू मामा गोळे, दैवाग, भारतीताई सोनवणे, महापौर आपल्या धन्यवादाई, जिल्हाध्यक्ष जगदी, उज्ज्वलाताई फेंडाळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष. जी पारोळ्याच्या इथे झालेली दुर्दैवी घटना आहे त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद घेत आहे. ताई, आपण पारोळ्याची कोळीला जी झालेली घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशी घटना आपण समोर जात आहोत. आज त्या कुटुंबासमवेत आम्ही आज कलेक्टर आणि SP ना निवेदन दिलं आहे. मुलीची आई, मुलीची बहीण, मुलीचे मामा आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो. अतिशय निंदनीय अशी ही घटना या परिसरात आपल्याकडे घडते. ही आजचीच घटना असं नाही तर या वर्षभरात जर आपण आढावा घेतला तर बोलानी मार्केटची घटना असेल, पारोळ तालुक्याच्या बहादरपूरची घटना असेल, अशा कित्येक घटना आपण समोर जात आहोत. या घटनेत म्हणजे 7 तारखेला मुलगी घरातून जाते मामाकडनं आणि मिसिंगची केस देण्यासाठी तो मामा त्या ठिकाणी जातो, तिची केस घेतली जात नाही आणि 8 तारखेला ती मुलगी दुर्दैवी अवस्थेत पडलेली सापडते. तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं जातं. तिथं सांगितलं होतं की घरच्या लोकांना फोन केला की तीच मुलगी तुमची आहे का, तुम्ही ओळख करा. ते मामा त्या ठिकाणी जातात, कुटुंबाचे लोक त्या ठिकाणी जातात, ओळख पडते की ती मुलगी आपलीच आहे. नंतर सांगितलं जातं की तिचं तब्येत सिरियस आहे तर तुम्ही धुळ्याला बोलवा. तिथून त्या मुलीला धुळ्याला घेऊन जात असताना तिला मध्ये कुठेतरी शुद्ध आल्यानंतर तिने सांगितलं की माझ्या असा प्रकारचा अन्याय झाला आहे, 3 लोकांनी मला मुलीचं औषध देऊन मला आणि अत्याचार केले गेले. अतिशय वाईट परिस्थितीत त्या मुलीची ती स्थिती होती. धुळ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा तिथं PM करण्याच्या वेळेला गायनेकोलॉजिस्ट त्या ठिकाणी नव्हती, ती मागवावी लागली. म्हणजे अशा पद्धतीने जर असेल म्हणजे पोलीस प्रशासन घ्या की डिपार्टमेंट घ्या, ज्या पद्धतीने या घटनांकडे बघतंय तर अतिशय दुर्दैवी आहे. मागच्या 1 महिनाभरापूर्वी पोलीस स्टेशनला MIDCला अशीच मुलगी कंप्लेंट करायला गेली. तिची कंप्लेंट घेतली गेली नाही. तिला सांगितलं तुला की खालच्या खाली मोडून घ्या. ही भाषा ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटची आहे ती अतिशय वाईट आहे. आणि त्या मुलीला जेव्हा आम्ही SP कडे सादर केलं, SPने जेव्हा त्यांना आदेश केले तर तिला असं सांगितलं गेलं की तुम्ही आमचं काम वाढवून ठेवलं. म्हणजे ह्या पद्धतीची जर पोलीस डिपार्टमेंटची मानसिकता असेल तर मुली कशा पद्धतीने समोर जातील. आज आपण छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो, शाहूपुरे आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर महिला 2 वर्षापासून तर 70 वर्षाची कोणतीच सुरक्षित नाही. आणि ह्या घटनाक्रमामध्ये ह्या वर्षभरात एवढं टोक काढलेलं आहे की आज माझी मुलगी सुद्धा बाहेर पडत असेल तर ती संध्याकाळपर्यंत ती घरी कशी ही शाश्वती आज आईला राहिलेली नाही. ह्या घटनांकडे बघताना शासनाला आमचं म्हणणं हेच आहे की अजून किती मुलींचा तुम्ही बळी घेणार आहात. नुसतंच अन्याय अत्याचार करून नाही तर त्या मुलींचा खून केला जातोय. इथपर्यंत मजल जर जात असेल तर मुलींचं जीवन किती आपण अजून घटना घडवणार आहोत असं शासनाला आमचा जाब आहे. आणि याच्यात योग्य ती दखल घेऊन फास्ट्रॅकवर हा खटला चालू त्या मुलाला योग्य त्या न्याय मिळावा अशा ह्या संदर्भात आज आपण कलेक्टर आणि SPला निवेदन दिलं आहे. सर्वपक्षीय निवेदन त्या माध्यमातून होतं. आगामी काळात त्याचा सगळ्यांना आपल्याला विचार करावा लागेल. आज आपण बघितलं की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. रोज कुठे ना कुठे राज्यामध्ये लेकी बाळींचा अशा पद्धतीने तिच्या अब्रूचे लचके तोडायचं काम चालतं. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख म्हणजे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हणतात की माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण आता फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी असं बोलून जमणार नाही तर ती जबाबदारी निभवावी सुद्धा लागेल.
आणि ती तुम्ही कशी निभावणार आहात याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्टता देण्याची वेळ आलेली आहे. आताची घटना तुम्ही ऐकली, स्मिताताई वाघ यांनी हे सविस्तर तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने हे झालं. ती मुलगी आली होती मामाच्या घरी, कशा पद्धतीने तिचं अपहरण केलं, कशा पद्धतीने तिघांनी तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला. याच्या मला वाटतं 15 दिवसच आधी 4 लहान लहान सुद्धा इथं जळगावमध्ये कुऱ्हाडीने घाव घालून त्यांना मारण्यात आलं होतं. त्याच्यामधली जी मुलगी होती तिच्यावरती अत्याचार झाला अशी घटना आहे. तुमच्या बाजूचा जिल्हा धुळे, तिथं निंबुर्णा जी घटना घडली, मला वाटतं त्याचे आरोपी अजूनही पकडले गेलेले नाही. आत्ताच्या सुद्धा मला वाटतं येताना अर्ध्या रस्त्यात कळलं की तिसरा जो अक्यूज होता तो पकडला गेला. परवा पुण्यातली जर तुम्ही घटना बघितली की एका महिलेने बळजबरी करत असताना त्या बळजबरीला विरोध केला म्हणून तिला असं मारण्यात आलं की त्या क्षणाला तिचा एक डोळा बाहेर आला, दुसरा डोळा निकामी झाला. त्या बाईची आज आयुष्यभराची दृष्टी गेली, वय वर्ष फक्त 37. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? नगरला बलात्कार होतोय, साताऱ्याला बलात्कार होतोय, बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग यासारख्या घटना रोज आणि रोज घडत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा या राज्याचे सगळेच मंत्री, त्यांना या राज्यातल्या लेकीबाळींची अब्रू आपल्या डोळ्यासमोर जाताना त्याची दखल सुद्धा घ्यावीशी वाटत नाही. मला वाटतं याच्याशिवाय वेगळी म्हणजे आणखीन असंवेदनशीलता काय असू शकते. परवा मी लातूरला गेले होते. उस्मानाबादला फक्त वय वर्ष 8 वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार करण्यात आला. 22 दिवस झाले घटनेला. मला येऊन 2 दिवस म्हणजे आजचा 24वा दिवस. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे उस्मानाबादच्या दौऱ्यावरती होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हॅवीवेट मंत्री 2 जण, पालकमंत्री आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष जे आता मंत्री आहेत, हे तिघही त्या ठिकाणी दौऱ्यात होते. फार 50 किलोमीटरचं अंतर असेल लातूर सिव्हिल हॉस्पिटल ते तुळजापूर. पण एकाला सुद्धा दखल घ्यावीशी वाटली नाही. एकालाही असं वाटलं नाही की कोणीतरी जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन करावं. कोणालाही असं वाटलं नाही की आपण तिथे जाऊन भेट दिली पाहिजे. आज त्या मुलीची अवस्था इतकी वाईट आहे की आज 22 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्या मुलीला चालता येत नाही. ही संवेदनशीलता आहे तुमची. तुम्ही म्हणता महाराष्ट्र कोणाचा आहे? महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि आहेच तो. तुम्ही भाषणांमध्ये नावं घेता जिजाऊंच्या लेखी, सावित्रीमाईंच्या लेखी, रमाईच्या लेखी, भीमाईच्या लेखी. का फक्त भाषणांमध्ये ठेवायला की फक्त महिलांना सांगायला आम्ही तुमच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहोत? माझ्यासारख्या कार्यकर्तीला मोठं आश्चर्य वाटतं की जे आता सत्तेमध्ये बसले, गेली 5 वर्ष मी तिथे कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. कसा कोरडा पडेपर्यंत महिला अत्याचारावरती बोंब ठोकणारे आता सत्तेत बसल्यावर त्यांना महिलांच्या अत्याचाराचं गांभीर्य कमी झालं की काय असा प्रश्न आज मला पडायला लागला. आज त्या मुलीला त्या ठिकाणी कोणी बघायला गेलं म्हणजे याच्यासारखी असंवेदनशीलता दुसरी कुठली नाहीच. आज राज्याला महिला आयोगाला अध्यक्ष नाही. कुठे जायचं बायकांनी? कोणाकडे दाद मागायची? बाल हक्क आयोगाला आज त्या ठिकाणी अध्यक्ष नाही. अहो एसओपी मागतोय आम्ही साधी, कशासाठी? कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये. आम्हालाही असं कधी वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी जी पॉझिटिव्ह आहे, कोविड पॉझिटिव्ह आहे, तिला बलात्कारासारख्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. राज्यामध्ये 2 बलात्कार झाले, राज्यात 12 विनयभंग झाले, राज्यामध्ये अख्ख्या देशामध्ये कोरोना झाला. पण गुप्तांगातून स्वाब घेण्याचा अतिशय गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात बडनेऱ्यामध्ये झाला. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? आम्ही गेले कित्येक दिवस वाचतोय. एसओपी कोणाच्या येतात? बारच्या येतात, एसओपी येतात रेस्टॉरंटच्या, एसओपी येतात स्विमिंग पूलच्या, एसओपी येतात थिएटर्सच्या. तुम्ही सगळ्यांसाठी करताय, तो तुमच्यासाठी महत्वाचा घटक आहे आणि असलंच पाहिजे. पण त्याच्याबरोबर 50% लोकसंख्या असलेल्या महिलांची सुरक्षा ही सरकारच्या अजेंड्यावर नाही का? आज अजून किती बळी गेल्यावरती अजून आत्ताच परवाच घटना झाली मुंबईतल्या मालाडमध्ये कुरार विलेज या ठिकाणी DNA नावाच्या हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट सोबत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाने जो आहे तिचा विनयभंग केला. ही 13वी घटना झाली संपूर्ण राज्यात. आता अशा किती घटना झाल्यावरती तुम्ही एसओपी देणार आहात? अशा किती घटना किंवा असे किती बलात्कार झाल्यावरती तुम्ही ते जाहीर करणार आहात? तुम्ही सांगितलं होतं की आम्ही दिशा कायदा आणणार आहोत. दिशा कायद्याचं पुढं काय झालं त्याचं प्रारूप कोणाला माहित नाही, तो कधी येणार आहे ते माहित नाही. त्याच्यामुळे असा आता प्रश्न पडलाय की संपूर्ण राज्यामध्ये एक दहशतीचं वातावरण, एक भीतीचं वातावरण आणि कुटुंब प्रमुख म्हणून यातून बाहेर काढण्यासाठी सरकार काय करणार आहे याची स्पष्टता जी आहे ती त्यांनी देणं गरजेचं आहे, जे आजपर्यंत देत नाही. आपण बघितलं संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की ज्या ज्या वेळेला कुठं अन्याय अत्याचार होईल
त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आज मला इथं आवर्जून सांगायचं, राज्य विरुद्ध राज्य रंगवलं गेलं, राजकारणामधला त्याचा भाग केला गेला. महिलेवर होणारे अत्याचार, महिलांवरचे होणारे विनयभंग हा कधीही राजकारणाचा भाग असूच शकत नाही. पण हाथरसमध्ये जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, ज्याची निंदा आम्ही सुद्धा केली, पण फक्त ते भाजप तिथं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने चित्र रंगवलं गेलं. कोणी काढले महाराष्ट्रामध्ये मोर्चे? काढा, तुम्ही काढायला हवेत. मोर्चे काढले शिवसेनेने, जे इथं राज्यकर्ते आहेत. मोर्चे काढले काँग्रेसने, जे इथं राज्यकर्ते आहेत. मी म्हणते रोज काढा मोर्चे, काढले पाहिजे, पण देशातल्या सगळ्या मुलींची इज्जत आपल्यासाठी महत्वाची आहे. परंतु ज्या ठिकाणी आपण राहतो, युपीतली मुलगी, बिहारची मुलगी, राजस्थानची मुलगी, केरळची मुलगी, कर्नाटकची मुलगी आमच्यासाठी मुलगी आहे. दिल्लीची निर्भया आम्ही नव्हती बघितली, पण ती देशाची मुलगी होती आणि तिच्यासाठी आम्ही सगळेजण उठतो. पण हा न्याय सगळ्यांना ठेवा. महाराष्ट्रातल्या लेकीबाई रस्त्यावर पडलेल्या नाहीये. तुम्ही घरामध्ये इतके अन्याय अत्याचार चाललेले असताना त्याच्या विरुद्ध का बरं नाही मोर्चा काढ? का नाही तुम्ही त्याच्यासाठी एकत्र येईल? का मुली आमच्या रस्त्यावरती पडल्या, त्याची जबाबदारी कोण घेणार? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ही सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे. येणारं अधिवेशन आहे, ते आता किती दिवस चालतं माहीत नाही. भारतीय जनता पक्षाकडनं मी कालच बघितलं, आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा यांनी आग्रही भूमिका घेतली की 15 दिवस ते चाललं पाहिजे आणि त्यामध्ये निश्चितपणे महिलांवर होणारे अत्याचार हा मुख्य विषय हा भारतीय जनता पक्षाकडनं त्या ठिकाणी चर्चेला जाईल. आणि आम्ही राज्यामध्ये, आता तुम्ही बघा, हा रिपोर्ट माझा नाही, चित्रा वाघ म्हणत नाही किंवा भाजप म्हणत नाहीये, पण एनसीआरबीचा रिपोर्ट तुम्ही चेक करा. आदिवासींवरती होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण जे आहे ते 26.5% वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये 1110 आदिवासी महिलांवरती अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत. हे सगळं कुठे चाललंय? आपण कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्यांच्या नावाने तुम्ही निवडून आलात. महाराज असते तर फेकून दिलं असतं यांना. इतकी वाईट परिस्थिती यांनी राज्याची करून ठेवली. आज तुम्ही बघता की कालच्या त्या बाईचं अश्रू, 37 वर्षाची बाई पुण्यातली, जिला अजिबात काही दिसत नाही. आजची पारोळ्यामधली एक माता त्या जळगावमधली की जिने तिच्या मुलीला गमावलं. या सगळ्या छोटी छोटी, उस्मानाबादची आमची 8 वर्षाची मुलगी, जिला चालता येते, तुम्ही तिची अवस्था बघाल. माणूस म्हणून जर कोण असेल आणि त्याला मन असेल ना, तर तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. आज इतकी वाईट परिस्थिती. तिची आई एकच प्रश्न विचारते की माझ्या या छोट्या मुलीचा काय दोष होता ताई? आणि खरोखर आम्ही त्यासाठी मागणी सुद्धा केली आहे की फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारीची टेप वाजवू नका, ती जबाबदारी निभवा. लातूरच्या केसमध्ये त्या मुलीला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करा. तिच्या संपूर्ण कुटुंबाचं पालकत्व जे आहे ते शासनाने घेतलं पाहिजे. अशा रोज घटना घडल्या. तुम्ही काहीतरी जनतेला तुम्ही सांगा बरं. तुम्ही साधी दखल सुद्धा घेत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरती ट्विटरवरून व्यक्त होणारे मुख्यमंत्री असतील किंवा इतर कुठले नेते असतील, एकालाही दखल वाटत नाही घेण्याची या सगळ्या गोष्टींची, की आता सत्तेमध्ये आले आणि आपला या सगळ्या गोष्टींची काही संबंध नाही, अशा पद्धतीने वागतात. त्यामुळे आता फक्त महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण हे जड मोठे मोठे शब्द हे फक्त भाषणापुरती ठेवू नका, तर खरोखर त्या महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करणार आहात याचा ठोस प्लॅन जो आहे तो तुम्ही समोर ठेवला पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. आता ताईंनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण जे आहे ते नेलं पाहिजे. आम्ही पुढे जाऊन सांगतो की महिलांसाठी फक्त या केसेससाठी स्पेशल न्यायालय तुम्ही स्थापा. तुम्ही बघा, केसवर केस, म्हणजे आपला क्राईमचा रेट, त्या दिवशी गृहमंत्र्यांची मी प्रेस बघितली, त्याच्यामध्ये ते म्हणले अहो काय तुम्ही कन्व्हिक्शन रेट बघा, तुम्ही क्राईम रेट बघा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला डेटा देतो. आम्ही सांगतो क्राईम रेट किती वाढलाय, रोज किती गुन्हे होतात आम्ही तुम्हाला दाखवून देतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी करता तेव्हा रोजच्या रोज घडणाऱ्या गोष्टींना तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही. आणि त्यामुळेच तारखांवर तारखा आता नको. आता अशा पद्धतीचं एक स्पेशल महिलांसाठी कोर्ट हवं की ज्या ठिकाणी फक्त अशा पद्धतीच्या केसेस ज्या होतात त्या तिथं चालवल्या गेल्या पाहिजे. महिला पोलीस स्टेशनमध्ये, जसं आता स्मिताताईंनी सांगितलं की ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला ती तक्रार घेतली नाही. पोलीस ही फार महत्त्वाची एजन्सी आहे आणि त्याच्यामुळेच ज्या वेळेला एखादी बाई पोलीस स्टेशनला जाते, ती काही चणे कुरमुरे खायला जात नाही, ती तिच्याबरोबर झालेला प्रसंग सांगायला जाते आणि त्यासाठी तिला खूप मोठं धैर्य लागतं, खूप मोठी हिंमत लागते. आणि ज्या वेळेला पोलीस ऑफिसर्स तिला ज्या पद्धतीने बोलतात त्यावेळेला ती असं अनुभवते की पुन्हा दुसऱ्यांदा माझ्यावर बलात्कार होतोय किंवा काय. आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये सेन्सिटायझेशन पोलीस दलामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ते होत नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टी झाल्यावरती जेव्हा ती बाई जाते तिचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवून घ्या हे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, पण त्या कधीही पाळल्या जात नाही. बऱ्याचदा माझ्यासारखं तिथे बसलेले सगळेच जण आहेत, तुम्ही सुद्धा, कोणी नाकारू शकत नाही.
पोलीस स्टेशनला गेल्यावरती तिची दखल घेतली जात नाही. तुमच्या आमच्यासारख्यांना फोन करावे लागतात. ज्या दिवशी ते बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने पोलीस गुन्हे नोंद करून घेत नाही, कारण त्यांचा तिकडे क्राईमचा जो चार्ट आहे तो तिथं वाढत जातो. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या महिलांसाठी फार महत्त्वाच्या असतात. छेडछाडीचे मुद्दे, कारण छेडछाडीच्या मुद्द्यावरती जर त्या आरोपीला शिक्षा झाली नाही तर त्याचं आणखीन मनोबल वाढतं आणि मग त्या छेडछाडीचं पर्यावरण आणखीन 1-2 वर्षांनी बलात्कारापर्यंत त्याची मजल जाते. आणि त्याच्यामुळे पोलीस दलामध्ये सेन्सिटायझेशन अतिशय गरजेचं आहे. परवा मी अमरावतीला गेले होते. एका दलित महिलेवरती सामूहिक बलात्कार झाला. सामूहिक बलात्कार म्हणजे IPC 376(2), परंतु तिथं जाणून बुजून फक्त 376 लावण्यात आला. ती महिला दलित समाजाची होती. मी गेल्यानंतर मी 8 दिवसांनी त्या ठिकाणी गेले तरी सुद्धा अॅट्रॉसिटी लावण्यात आला नव्हता. म्हणजे कर्तव्यावर कसूर असणारे जे पोलीस आहेत असल्या लोकांना खाकीला काळीमा येते यांना ठेवू नका. साफ करून टाका डिपार्टमेंट. अशी माणसं ठेवू नका. अशी माणसं ठेवल्याने पोलीस दलाचंही मान खाली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी त्याची प्रेस नोट काढली. याचा अर्थ आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी तिथे घेतल्या. 376(2) पण लावला, अॅट्रॉसिटी पण तिथे लावली. याचा अर्थ कर्तव्यावर असणाऱ्या लोकांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केली. आज मला खरोखर केंद्र सरकारचे आभार मानायचे की त्यांनी अतिशय चांगली नवीन SOP आणली. SOP काय म्हणते की याच्या पुढे बलात्कारांसारख्या गुन्हे यांचा तपास तुम्हाला 2 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि एवढंच नाही तर फॉरेन्सिकसाठी नवीन गाईडलाईन आलेल्या आहेत. त्याच्यातून एक न्याय मिळू शकतो आणि 2 महिन्यामध्ये केसचा तपास पूर्ण करणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी असेल. आणि त्याच्यामुळे जो आहे की पटापट ज्या आपण म्हणतो कोर्ट ज्या आहेत, ज्या या केसेस आहेत त्याचा निपटारा फार चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तुम्ही बघा, आम्ही तर रोज या संदर्भामध्ये अभ्यास करत असतो, पण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची उपलब्धी. आणि दुसरी महत्त्वाची, एक तर 2 महिन्यामध्ये सगळ्या केसचा तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे की जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने याच्या पुढे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, तक्रार लिहून घेतली नाही तर IPC 161A च्या अंडर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होणार. याचा अर्थ पोलिसांवरती पण चाप बसेल की मनमानी जी पोलिसांची चालली ती कुठंतरी थांबेल. मी असं म्हणणार नाही की सरसकट पोलीस दल असं आहे. असं तर खूप पोलीस ऑफिसर्स आहेत जे मला नावाने तुम्हाला सांगता येतील की जे आउट ऑफ वे जाऊन हे काम करतात, महिलांसाठी उभे राहतात, महिलांना मदत करतात. पण खूप मोठा टक्का असा आहे की जो याच्यासाठी उभा राहत नाही. त्याच्यामुळे मला आशा आहे, अपेक्षा आहे की केंद्र सरकारच्या महिला सुरक्षेच्या दरम्यान ह्या ज्या नवीन SOPs आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक हा फार मोठा एक मोठा मुद्दा आहे जो 376च्या केसेसमध्ये लागतो. आणि त्याच्यामुळे तो सुद्धा या नवीन SOP प्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन गाईड आल्याने या सगळ्यामध्ये तपास यंत्रणेमध्ये सुधारणा होईल. महिलांच्या तक्रारीला टाळाटाळ केली जाणार नाही आणि 2 महिन्यामध्ये सगळं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करण्याची एक जबाबदारी त्या आयोगावरती असेल. पण मला आशा आहे की याच्या पुढे जे आहे ते पोलीस दलामध्ये सुद्धा काही बदल होईल. महिलांवर होणारे अत्याचार जे आहेत ते कुठेतरी कमी होतील. परंतु या जेव्हा सगळ्या या गोष्टींवर आपण बोलतो त्यावेळेला असं बोललं जातं की ही समाजातली विकृती आहे. ही समाजातली विकृती नक्की आहे, पण ही समाजातली जरी विकृती असली तरी सरकार म्हणून ते त्यांची जबाबदारी झटकू शकत नाही. तुम्ही काय करणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही राज्यातल्या जनतेला सांगितलं पाहिजे. आज असं वाटायला लागले, ज्याचा उल्लेख स्मिताताईंनी केला की पोरगी जरा उशिरा आली की आता आई वडिलांचा जीव दडदडायला लागलाय की काय होते. चालतं याच्यामध्ये छेडछाड होती. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होते, सगळ्याच ठिकाणी अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आज ही परिस्थिती. जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला म्हणतात तुम्ही हाथरसवर बोला, तुम्ही याच्यावर बोला. मला हेच म्हणायचं आहे की आमच्यासाठी देशातल्या सगळ्या मुलींची इज्जत ही आमच्या मुलींसाठी, पण ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिकडचे गुन्हे किंवा तिथे होणारे जे अपराध आहेत ते दुर्लक्षित चालणार नाही. आणि म्हणूनच आज आमच्या स्मिताताई आणि सगळी टीम ही मुलीच्या जे पेरेंट्स आहेत त्यांना भेटलेले आहेत, SPना भेटलेले आहेत. आम्ही आता माहिती घेतली त्यावेळेला मला यायला पोहोचायला उशीर झाला. मुलीची आई जी आहे तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं कारण तिची तब्येत बरी नाही. आणि आपण समजू शकतो की एवढ्या ट्रॉमामध्ये ती असेल आणि तिची मनस्थिती काय असेल. त्यामुळे स्मिताताई आणि सगळेच टीम ही त्यांच्या परिवाराला भेटून आली आहे. त्यांनी SPची पण भेट घेतली आहे. मी आता त्यांना सांगितलं, SPशी मी परवा फोनवरती बोलले होते सदस्य केस संदर्भात. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. माहिती आम्हाला मिळालेली आहे. पोलिसांचा तपास मला वाटतं 3 अक्यूज जे आहेत ते पकडले गेलेले आहेत. परंतु सरकारने अजून क्वारंटाईन कोविड सेंटरची SOP नाही. दिशा कायद्याबद्दल अजूनही आम्ही दिशाहीन आहोत. काय होणार आहे ते आम्हाला माहीत नाही आहे.
अजून महिला आयोगाला अध्यक्ष नाही, अजून बाल हक्क